नमस्कार, मी विजया वामन। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये फूट पडलेली आहे। या गटात अजून एक फूट पडणार असल्याचा मोठा दावा अतुल लोंढे यांनी केला। अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात असा दावा अतुल लोंढे यांनी केला। भाजप सर्वांना धोका देईल, त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात असं अतुल लोंढे यांनी म्हटलंय। एकंदरीत काय, अजित पवारांकडील बरेचसे आमदार आता परतीच्या वाटेवरती आहे। निलेश लंके हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार असा दावा अतुल लोंढे यांनी केला। अजित पवार गटातील तब्बल 12 नेते हे भाजपात प्रवेश करतील असं सुद्धा अतुल लोंढे यांचं स्टेटमेंट आहे। असा धक्कादायक दावा अतुल लोंढे यांनी केलाय। कोणते नेते भाजपात जाऊ शकतात किंवा कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढू शकतात आणि कोणत्या जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे, बघूया ग्राफिकच्या माध्यमातून। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीमधून सुनेत्रा पवार, शिरूरमधून विलास लांडे तर साताऱ्यातून नितीन पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच रायगडमधून सुनील तटकरे यांचं तिकीट फायनल असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी केलेले नेमकं उमेदवार कोण आहेत त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। उस्मानाबादमधनं सुरेश बिराजदार, साताऱ्यामधनं नितीन पाटील, शिरूरमधनं विलास लांडे, बारामतीमधनं सुनेत्रा पवार, रायगडमधून सुनील तटकरे, गडचिरोलीमधून बाबा अत्राम आणि बुलढाणामधून राजेंद्र शिंगणे। यापुढे सुद्धा बरीचशी मोठी यादी आहे, ज्यामध्ये परभणीचे राजेश विटेकर, भंडारा गोंदियामधून प्रफुल्ल पटेल। आता यापैकी गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या 2 लोकसभा मतदारसंघात कमळाच्या चिन्हावरती उमेदवार देता येतो का याची चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे। एकंदरीत अगोदरच दादा गटाला लोकसभा निवडणुकांसाठी जास्तीचे जागा मिळत नाहीये, उमेदवारही नाहीयेत, त्यामुळे आता इथे फायदा कुणाचा होतो हे पाहणं गरजेचं आहे। शिंदे गटासह अजित पवारांना एकांकी जागा मिळण्याची शक्यता, राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय या आठवड्याच्या अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती आहे। त्यामध्ये भाजपकडून 48 पैकी 32 जागा लढवण्याची तयारी असल्याचंही समोर आलंय। त्यामुळे उर्वरित 16 जागांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला समाधान मानावं लागण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे दोन्ही गटांना एकांकी जागांवरती निवडणूक लढवावी लागण्याची देखील आता शक्यता जी आहे ती वर्तविण्यात येते। एकंदरीत बंडखोरी केली त्यावेळी शहा आणि फडणवीसांनी प्रॉमिस काय केलं होतं हे माहित नाही, पण एकांकित जागा मिळते। एकनाथ शिंदे गटाकडून सुरुवातीला जरी 18 जागांची मागणी करण्यात येत असली तरी आता किमान 12 ते 13 जागा तरी आपल्याला मिळाव्यात अशी मागणी जी आहे ती जोर धरते। एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या 13 स्टँडिंग खासदार आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागला। अजित पवार गट या 10 जागांवर ठाम माहिती आहे की या 10 जागांवरती ते ठाम राहतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे आणि त्या माहितीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ही धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा, रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांवर निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे। आता पाहणं हे गरजेचं आहे। हे सगळे जे आहेत त्या चर्चा जरी असल्या तरी सुद्धा यातल्या बऱ्याचशा जागांवरती अजूनही चुरशीची लढत होणार आहे। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला फक्त आणि फक्त एका जागेवरती म्हणजे एकांकी जागा जी आहे ती त्यांना भेटण्याची सुद्धा शक्यता आहे। एकंदरीत सगळं गोलमाल असल्या कारणानं अजित पवार गटाला जर भविष्यामध्ये त्यांचं भविष्य अंधारात दिसलं तर एकतर ते कमळ हे चिन्ह निवडतील किंवा मग पुन्हा एकदा पवारांचं बोट धरणं पसंत करतील। त्यामुळे या ट्विटने आता सगळीकडेच खळबळ उडाली आहे। याबाबत तुमचं काय मत आहे? भविष्यात अजित पवार एकाकी पडतील का? कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र पब्लिक।